आज आपण करणार आहोत एकदम झणझणीत आणि चविष्ट तवा पुलाव. हा मुंबईत खूप फेमस आहे, पण आज आपण तोच तवा पुलाव घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी तुम्हाला भात शिजवण्यापासून ते सर्व करण्यापर्यंत सगळे टिप्स सांगणार आहे. एक बारीक चिरलेली शिमला मिरची, एक मध्यम आकाराचा कांदा, 100 ग्रॅम पनीर, 2 टेबलस्पून तूप, चवीनुसार मीठ, एक हिरवी मिरची, पांढरे वाटाणे, एक बारीक चिरलेला टोमॅटो, लाल तिखट हे सर्व साहित्य घ्यायचे. आता आपण सुरुवात करूया. तवा किंवा मोठी कढई गरम करून त्यात 2 टेबलस्पून तेल आणि 1 टेबलस्पून तूप घालून जिरे घालून फोडणी देऊ व एक हिरवी मिरची घालून परतून घ्यायचं व 4-5 कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची. मग कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता. त्यात थोडंसं मीठ घालायचं म्हणजे पटकन भाजतो कांदा. आता टोमॅटो आणि शिमला मिरची टाकून मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं. नंतर इथे पांढरे वाटाणे घालून घ्यायचं व तेही नीट परतून घ्यायचं. नंतर इथे आपण 100 ग्रॅम पनीर घातले आहे. तुम्ही ते पहिला फ्राय करून घातले तरीही चालते. ते आपण 2 टेबलस्पून लाल तिखट घेतलेले आहे. तुम्ही चवीनुसार आणखी वाढवू शकता, कमी करू शकता. टेबलस्पून पावभाजी मसाला आत्ता घालायचा व भात घातल्यानंतर 1 टेबलस्पून घालून घ्यायचं व चवीनुसार मीठ थोडंसं घालायचं. स्टेजला तुमच्या स्वयंपाकघरात एकदम भन्नाट सुगंध यायला लागतो. नीट परतून घ्यायचं सगळं. आता या मसाल्यात शिजवलेला भात घालू. भात घातल्यानंतर तो जास्त हलवू नका, नाहीतर भात मॅश होईल. हलक्या हाताने वरून खाली असं मिक्स करा. भात आणि मसाला नीट एकत्र झाला की तवा पुलाव तयार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे पावभाजी मसाला 1 टेबलस्पून रंग येण्यासाठी घालायचा. पुलावासाठी भात एकदम मोकळा शिजवला पाहिजे. मी इथे आधीच भरपूर पाण्यात मीठ घालून तांदूळ शिजवून घेतला होता. गरम भात फॅनखाली वाळवून मग घालावा तो. तुम्ही ही रेसिपी करून पहा आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटली. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि अजून अशाच रेसिपीसाठी माझं चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीला.